मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. हे गाणं 100 वेळा म्हटलं असेल तेव्हा, म्हणजे गाण्याच्या भेंड्या हिरिरीनं खेळण्याच्या वयात. पण मला आजोळ नव्हतं. वडिलांच्या ज्या मित्रांना आम्ही मुलं मामा म्हणत आलो, ते मागचा पुढचा पाश नसलेले ब्रह्मचारी मामाही पुण्यातच राहत होते आणि 4-6 दिवसांनी घरी येणारेच होते. त्यामुळे त्यांच्या गावाची कल्पना कधी मनात आलीच नाही. माझ्या वडिलांच्या आणि आत्याच्या मनात मात्र त्यांचं आजोळगाव कायम होतं. अजूनही आहे. कितीतरी वेळा सहज म्हणून आणि सुखदुःखाच्या गोष्टी करताना अगदी आतड्यापासून ती दोघं भावंड गावाबद्दल बोलतात. गावाची ओढ काय असते ते मला त्यांच्यामधून सतत जाणवत राहतं. पण ती ओढ त्यांची असते, माझी नव्हे. पहिलीच्या वर्गात जाण्याआधीच्या शाळेत असताना माझा भाचा शाळेत शिकवलेलं एक गाणं म्हणायचा. लाल टांगा घेऊन आला, लाला टांगेवाला, ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लाला. लाल परकर नेसून आली, लीला बोले त्याला, लाला लाला ने रे मला माझ्या गावाला. लच्या अनुप्रासाची आणि लाल रंगाच्या आवर्तनाची गंमत होती त्यात. पण मला ते गाणं आणखी एका कारणामुळे आवडायचं. त्या गाण्यातून एक छान वाट दूर निघत असायची. लाल चुटूक टांगा घेऊन आलेला लाला टांगेवाला आणि लाल परकर नेसून आलेली चिमुरडी लीला यांच्यातला तो संवाद साधाच. पण प्रश्न पडायचा की लीला त्याला तिच्या गावाला घेऊन जाण्यासाठी सांगते, म्हणजे ही आलीये कुठे? कुठे कोण जाणे? पण तिला तिच्या गावाला जायचंय. कुठे आहे तिचं गाव? कुठे कोण जाणे? काय त्याचं नाव आहे? ते कसं कुठे वसलंय? काहीच माहिती नाही. हे म्हणजे अगदी माझ्यासारखं झालं की कल्पनेला कितीही मोकळं सोडता यायचं. लाल टांगा लीलाला घेऊन गावाच्या वाटेनं टपटप जात राहायचा आणि लाला टांगेवाला मस्त गाणं गात राहायचा. लाल लाल परकर नेसून आलेल्या लहानग्या लीलाला किती मज्जा वाटत असणार. ती म्हणाली काय आणि लाला टांगेवाला तिला घेऊन तिच्या गावाकडे निघाला काय, मजाच सगळी. शिवाय लाला गाणंही गातोय. आपल्या गावाला पोचेपर्यंत सोबतीला गाणं असणं ही गोष्टच किती सुंदर आहे. कुणास ठाऊक लीला मोठी झाल्यावर तिच्या बाळडोळ्यांनी पाहिलं ते तिचं गाव तसंच राहिलं असेल की नसेल. कदाचित ते पार बदलून गेलं असेल. कुणास ठाऊक तिचं गाव तिचं राहिलं असेल की नसेल. कदाचित ते तिची ओळखही विसरलं असेल. घरामागून वाहणाऱ्या नदीचा लहानसा घाट, कोपऱ्यावर वळणारा चढाचा रस्ता, समोरच्या वाड्यात ओटीवर हलणारा झोपाळा, शमीचं मोठं झाड असलेलं गणपतीचं जुनं देऊळ, पुढच्या गल्लीतलं कासाराचं झगमगतं दुकान, घरगुती आस्थेनं विचारपूस करणारे बेकरीतले काका, असलं काहीतरी अगदी तिचंच असं शिल्लक उरलं असेल. की तिला वगळून मुजोर वेगानं पुढे जाणाऱ्या आयुष्यात तिचं गाव ओळखीच्या चेहऱ्यासकट सहज गिळलं असेल आणि तिथे एक नवं भलं बुरं पण तिचं अजिबात नसलेलं गाव रचून ठेवलं असेल. तसं असेल तर मोठ्या लीलाच्या मनात लहानगी लीला आक्रोश मांडून म्हणत असेल, लाला लाला ने रे मला माझ्या गावाला. कवींनी कवितेत धरून ठेवलेला आपला गाव पुढे कितीतरी वेळा दिसत राहिला. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, असं सांगत आपला गाव, गावातलं दुर्गेचं देऊळ, तिथे सगळ्या गावात फुलणाऱ्या जाईनं देऊळ भरून टाकणारा जायांचा उत्सव, गावाचं आणि गावकऱ्यांचं साधंसं आतिथ्य यांचं कौतुक करणारी बोरकरांची कविता भेटली. काट्या कुट्याचा तुडवित रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, असा आग्रह करणारी इंद्रजित भालेरावाची ही कविता भेटली. महानगराचं भलं बुरं रूप जबरदस्त संवेदनशीलतेने किती जणांनी कवितेत दाखवलं. पण या सगळ्या कवितांना मागे सारून
एक निराळीच कविता सारखी पुढे येत राहिली. लीलाच्या कवितेसारखीच आहे ती. अर्थ पुरा उलगडल्याचं समाधानच कधी मिळत नाही. ती आरती प्रभूंची एक गझल आहे. जाईन दूर गावा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. घरदार टाकून मी जाईन दूर गावा. कवितेतलं हे गाव कवीचं नव्हे, कारण त्याचं घरदार टाकून त्याला दूर गावी जायचंय. आणि एरवी एखाद्या गावी निघालो तर आपलं घरदार आपल्या सोबतच असतं. कधी मिळूनच प्रवास असतो आणि कधी मागे वाट पाहणारं घर असतं. तरी ते दूर गावीही आपली सोबत करतं. आपल्याला परत बोलावत राहतं. इथे मात्र भाषा आहे ती घरदार टाकण्याची. जे आपलंय, आतड्याचं आहे, ते सगळं बाजूला सारण्याची आहे. आपल्या अस्तित्वाला, आपल्या जगण्याला अर्थ देणाऱ्या सगळ्या आपल्याशा गोष्टींना टाकून देण्याची. सोपं नाही तसं करणं. कारण घरदार टाकणं म्हणजे स्थिरता सोडणं, निश्चितता सोडणं, विसावा सोडणं, आधार आणि सावलीही सोडणं. जे जे नको ते सोडतोच आपण बहुधा. पण जे जे हवं तेही सोडणं. मात्र त्या दूरच्या गावाची ओढच अशी आहे, की सगळं सोडायलाही तयार व्हावं. तसं सोडणं जमलं तर कदाचित त्या गावाला पोहोचूही शकतो आपण. तो गाव भौगोलिक अंतराने दूरचा नाहीच आहे खरं तर. दूरचा आहे तो आतला प्रवास. पाण्यानं ओंजळ भरून घेताना हातात मासोळची सळसळती चमचम यावी, तसा शब्दापुढे शब्द ठेवत जाताना त्यातून एखादी उत्कट आणि परम अर्थाची झळाळी सरकून जावी, कवीचं भाग्य. पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन. पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन. चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जीवा. माहीत असतात आरोह अवरोह, तालाशी खेळणं माहीत असतं, रागाच्या खुणा ओळखीच्या असतात. पण कधीतरी चुकून अकस्मात तारांवर हात पडतो आणि गंधाराची विराट पोकळी तिळा उघडावं तशी दिसू तर तारांवरी पडावा केव्हा चुकून हात. तारांवरी पडावा केव्हा चुकून हात. विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा. किती विलक्षण असेल तो अनुभव. आपल्या जवळच्या सगळ्या क्षुल्लक सामान्य निरर्थक गोष्टींना एकदमच सार्थकाचा स्पर्श होतो. जे तोपर्यंत कधी दिसलं नव्हतं, ऐकलं नव्हतं, चाखलं नव्हतं, ते पाहण्याचा, ऐकण्याचा, भोगण्याचा क्षण अगदी अचानकच सामोरा येतो. त्या क्षणाच्या गावाची गोष्ट आरती प्रभूंनी केली आहे. जे मागे टाकून आपण त्या क्षणापाशी, त्या गावापाशी आलो, ते आपल्याला प्रिय आणि मौल्यवान होतं खरं. पण त्याहूनही कितीतरी मोठं, कितीतरी मोलाचं असं मिळून जाण्याचा तो अनुभव आहे. खरं तर ती प्रत्येक सच्च्या कवीची नव्हे, प्रत्येक सच्च्या कलावंताची, साधकाची, संवेदनशील अशा प्रत्येकाचीच ही आतली तळमळ असते, की ह्या इथल्याच्या पाशातून मोकळं होता यावं आणि त्या तिथल्याचा मुक्काम आपलासा करता यावा. हे जमणं इतकं अवघड, की जमलं तर स्वतःचाच स्वतःला हेवा वाटावा आणि मग तो हेवाही केवढा हवासा म्हणायला हवा. तेव्हा मलाच माझं वाटेल फक्त हेवा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. घरदार टाकून मी जाईन दूर गावा. घरदार टाकून मी जाईन दूर गावा.